नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या झटपट 24 बातम्यांवर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतलं. निवडणुकीच्या तोंडावर मतदान घेण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, असा टोला माधवराव पाटील जवळगावकर यांनी लगावलाय. जिल्हा रुग्णालयाला आता व्हेंटिलेटरची गरज असून जिल्हा रुग्णालयाची अवस्था दयनीय झाल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. अर्जुन खोतकर यांच्या रामनगर कारखान्यावर ईडीने बेकायदा कारखाना खरेदी केल्याप्रकरणी जप्तीची कारवाई केली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जळगाव येथे 13 ऑगस्टला कार्यक्रम घेत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. कर्जत तालुक्यातील आदिवासी महिलांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केलाय. मनोज जरांगे पाटील यांनी मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शांतता रॅलीची सुरुवात केली. उद्या मांडणाऱ्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या तर माझा मतदारसंघ महायुतीला आहे. आम्ही निवडणूक लढणार नाही, बच्चू कडू यांचं वक्तव्य. ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुळसेने पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलंय. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन केलंय. महायुती सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही, असं स्पष्टीकरण किरण सोनवणे यांनी दिलंय. फेरीवाल्यांच्या समस्येबाबत शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांनी आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली आहे.